नमस्कार, मोठी बातमी समोर येते। धनगर समाजाच्या आंदोलनाला यशाची साथ, प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे। श्री सद्गुरू बाळूमामा ट्रस्ट कोडोली तसेच समस्त धनगर समाजाच्या वतीने आमरण उपोषण छेडण्यात आले होते। सदर उपोषणास्थळी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी दुपारी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे मॅडम यांनी भेट देऊन नियमानुसार कागदपत्रे तपासून ग्रामपंचायत सोबत चर्चा करून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल व उपोषण स्थगित करण्याची विनंती केली। यावेळी कोडोली तलाठी अमर सांगरुळकर तसेच कोतवाल शिराज आंबी उपस्थित होते। त्याचबरोबर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रकाश सूर्यवंशी व सहाय्यक गट विकास अधिकारी शिवाजी पोवार यांनी सदर परिस्थितीचा आढावा घेतला व दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री उपोषणास श्री रामचंद्र गणपती अष्टेकर व श्री सर्जेराव यशवंत अनुसे राहणार कोडोली यांची वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आपट व डॉक्टर सुरेखा मोटारकर कोडोली उपजिल्हा रुग्णालय यांनी संबंधितांची प्रकृती तपासली असता उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने प्रकृती खालावली असून त्यांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला। श्री सद्गुरू बाळूमामा ट्रस्ट व सर्व धनगर समाज यांनी 11 नोव्हेंबर 2005 चा ग्रामपंचायत ठरावानुसार गट नंबर 2162 म्हणजे 18,900 स्क्वेअर फूट जिल्हाधिकारी यांच्याकडे जागा मागण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर प्रशासकीय पातळीवर वरिष्ठ कार्यालयातील प्रशासकीय बाबींचा पाठपुरावा तहसील कार्यालय पन्हाळा व ग्रामपंचायत कार्यालय कोडोली आणि योग्य प्रकारे सहकार्य करेल असे निवेदन माननीय श्री पन्हाळा नायब तहसीलदार श्री विजय जाधव साहेब तसेच कोडोली पोलीस निरीक्षक माननीय कोडक साहेब, त्याचबरोबर ग्रामपंचायत कोडोली माजी सरपंच नितीन कापरे, त्याचबरोबर कोडोली ग्रामपंचायत कोडोली उपसरपंच डॉक्टर जमने साहेब, ग्रामसेवक श्री जयवंत चव्हाण पाटील तसेच जिल्हा उपरुग्णालयाचे डॉक्टर्स व नर्स इतर स्टाफ यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले व उपोषण कार्यकर्त्यांना नारळ पाणी वगैरे देऊन उपोषण स्थगित करण्यात आले। आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या सकारात्मक निर्णयामुळे यशस्वीरित्या मागे घेण्यात आले। समाजाच्या मागणीनुसार ग्रामपंचायत कोडोलीचा 2005 मधील अधिकृत ठराव ध्यानात घेऊन गट नंबर 2162 म्हणजे एकूण 18,900 स्क्वेअर फूट जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अधिकृतरित्या सादर करण्यात येणार आहे। तसेच या प्रकरणातील सर्व नोंदी, कागदपत्रे व तपशील तपासून पुढील प्रक्रिया तातडीने करण्याकरिता शासकीय कागदपत्राद्वारे पाठपुरावा करण्याचा असा निर्णय तहसील कार्यालय पन्हाळा व ग्रामपंचायत कोडोली यांनी घेतला आहे। या निर्णयानंतर समाजाच्या मागण्यांना योग्य दिशा मिळाल्याने उपोषण स्थळी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत आंदोलन मागे घेण्यात आले आहे। प्रशासनाने उचललेल्या सकारात्मक पावलामुळे समाजातील संताप व नाराजी निवळली असून या निर्णयाबद्दल धनगर समाजात समाधान व्यक्त केला जात आहे। धन्यवाद। प्रतिनिधी शंकर कुंभार, CBS न्यूज मराठी, पन्हाळा।